राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे हा स्वामी संदेश. श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. क्रोधाचा एक क्षण सांभाळता आला तर पश्चातापाचे 100 क्षण टाळता येतात असं म्हणतात. रागाचा तो एक क्षण सावरता यावा यासाठी हा स्वामी संदेश खास तुमच्यासाठी. नक्की लक्षात ठेवा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, संदेश नक्की ऐका. राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे हा स्वामींचा अनमोल संदेश. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा. शेवटी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट जरूर करा. आणि असे स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, घराघरातल्या भिंतींवर सुविचार, तसबिरी, प्रेरक विचार लावलेले असतात. का तर ते सतत आपल्या डोळ्यांसमोर राहावेत म्हणून. परंतु आपले त्यांच्याकडे लक्ष जात नाही आणि त्या केवळ शोभेच्या वस्तू होऊनच राहतात. मात्र कधीकधी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे पाहावे, त्यातून खूप मोठा अर्थबोध होतो, जगण्याची प्रेरणा मिळते आणि निर्जीव भिंतीसुद्धा आपल्याशी बोलत असल्याचा भास होतो. पैकी घराघरात नजरेस पडणारा स्वामी समर्थांचा एक मौलिक विचार म्हणजे कोणतेही कारण असो, रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका, मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, मनशांतीसुद्धा तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, नशीब बदलेल. हे विचार नित्य आचरणात आणले तर आपले आयुष्यच बदलून जाईल. आजच्या काळात क्षणाक्षणाला लोकांचा राग उफाळून येतो. भांडण, तंटे होतात, अपशब्द काढले जातात, वैरभाव निर्माण होतो. रागारागात आपले आणि दुसऱ्यांचे मनस्वास्थ्य बिघडते आणि वरचेवर रागावण्याचा मनस्ताप करून घेण्याच्या सवयीमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार इत्यादी आजारांना शरीरात स्थान मिळते. आमरण गोळ्यांची ससेमिरा सुरू होतो. अकाली आजार, शस्त्रक्रिया, मृत्यू ओढावतो. हे प्रकरण तिथे थांबत नाही, तर पुढची पिढी तो वैरभाव सुरू ठेवते आणि दुष्टचक्र सुरूच राहतं. मित्रमैत्रिणींनो, यासाठीच वरील सुविचारात म्हटले आहे, कोणतेही कारण असो, छोटे किंवा मोठे, रागावू नका. राग येण्याची क्रिया स्वाभाविक असते, परंतु क्षणभर त्या भावनेवर मात केली तर राग आणि पुढील संभाव्य परिस्थिती नियंत्रणात आणता येते. सरावाने राग नियंत्रणात आणता येतो, त्यासाठी फक्त तो एक क्षण सावरता आला पाहिजे. स्वामी म्हणतात, रागाच्या भरात आपण मोठ्याने बोलतो, अपशब्द काढतो, जे ध्यानी मनीही नसते तेही बोलून जातो. याचा परिणाम म्हणजे तो क्षण निष्ठून जातो, पण शब्द मागे राहतात. यासाठी त्या क्षणी मन शांत ठेवा, विचार करा. विचार कसला तर खरेच रागवण्याची गरज आहे का? माझ्या रागवण्याने बदल घडणार आहे का? रागाच्या भरात समोरच्याचा अपमान होणार आहे का? आणि त्या रागाचा मला त्रास होईल का? असा विचार नक्की करा. या गोष्टींचा विचार केला तर तेवढ्या वेळात रागाचे जे कारण आहे त्याची तीव्रता कमी होईल, मन शांत होईल. एखाद वेळेस तुम्हाला हे जमले की कायमस्वरूपी तुम्ही स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळवू शकाल. त्याचा त्रास तुम्हालाही होणार नाही आणि समोरच्यालाही होणार नाही. या विचारातले शेवटचे वाक्य अत्यंत प्रभावी आहे. ते म्हणजे विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, नशीब बदलेल. स्वामी म्हणतात, आपले विचार आपला आचार घडवतात. अविचाराने केलेली कोणतीही कृती पश्चातापाला कारणीभूत ठरते. म्हणून प्रत्येक काम हे विचारपूर्वकच केले पाहिजे. आपले विचार नकारात्मकतेकडे झुकत असतील तर त्यांना आळा घालून सकारात्मक विचारांचे पारडे जड केले पाहिजे. आपण जी कृती करतो त्याला आपले विचार कारणीभूत असतात. म्हणून आपली परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आपल्या विचारांमध्ये आहे. त्या विचारांवर शांतपणे आपण विचार केला पाहिजे. मग बघा, आपोआप आपल्या स्वभावात, कामात आणि आयुष्यात बदल घडू शकेल आणि या बदलांबरोबरच नशीबही बदलू लागेल. स्वामींची ही शिकवण आपणही लक्षात ठेवूया आणि जास्तीत जास्त ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करूयात. स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन स्वामींचे सुंदर संदेश, प्रेरणा देणारे विचार ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट्स करा. धन्यवाद.